श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे। हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन हे देत असतात। रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ बहिणीचा बंध दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे। तर हा सण केवळ भाऊ बहिणीचाच नाही तर नातेवाईक, मित्रमैत्रिणी, समाजातील लोकांचे प्रेम आणि बंधभावाचे प्रतीक आहे। तर यंदा हा सण 19 ऑगस्ट रोजी केला जाणार आहे। रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की नेहमी आपल्या भाऊ बहिणी तसेच कुटुंबातील सदस्यांचे रक्षण हे केलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये राखी पौर्णिमा कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता, तसेच राखी बांधताना मुख्यत्वे करून ताटात कोणत्या गोष्टी असाव्यात, त्या गोष्टींचे महत्त्व काय आहे, यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आणि भद्रकाळ कधी, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर मंडळी, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरीही केली जाते। याप्रमाणे रक्षाबंधन यावर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। पंचांगानुसार शुक्ल पक्षाची पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होणार आहे आणि 19 ऑगस्टलाच रात्री 11:55 समाप्त होईल। राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे दुपारी 1:30 पासून ते रात्री 9:07 पर्यंत। एकूणच शुभ मुहूर्त 7:37 असणार आहे आणि भद्रकाळात राखी ही बांधली जात नाही, हे आपल्याला सर्वांनाच अवगत आहे। भद्रकाळ हा अशुभ मानला जातो, तर मान्यतेनुसार या काळात कुठलीही शुभ कार्य ही केली जात नाही। यामध्ये राखी बांधणे हे देखील समाविष्ट आहे। भद्रकाळात राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो असं म्हणतात आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत। त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कार्य शुभ मुहूर्तावरच आपण आवर्जून करावं। यामुळे लोक राखी बांधताना भद्रकाळ पाहूनच राखीही बांधत असतात। पौराणिक कथेनुसार भद्रकाळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, त्यामुळे रावणाचा नाश झाला। त्याचबरोबर शनिदेवांच्या बहिणीने, ज्याचे नाव होतं भद्रा, त्याचा स्वभाव अतिशय क्रूर होता। ते प्रत्येक शुभ कार्यामध्ये, यज्ञ असेल किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असतील त्यामध्ये व्यत्यय आणत असे। त्यामुळे भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही, त्याचे परिणाम वाईट मानले जातात। राखीच्या धाग्याला सूत्र संबोधन हे केलं जातं। राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांना द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधीही बांधली होती। तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे म्हणतात। तर भद्राची सुरुवात पौर्णिमा तिथीस होत असते। भद्रकाळ समाप्ती 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:30 आहे। भद्रामुख 19 ऑगस्ट सकाळी 1:53 पासून ते दुपारी 12:37 पर्यंत आहे। त्याचबरोबर भद्रापूच 19 ऑगस्ट सकाळी 9:51 पासून ते 10:53 पर्यंत असेल। रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीमधील नात्याचे, प्रेमाचे प्रतिबिंब दाखवतो। या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि त्याला राखी बांधतात। राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो। रक्षाबंधन बांधण्याइतकेच राखी थाळीचे तेवढेच विशेष महत्त्व आहे। तर रक्षाबंधनासाठी भावाला ओवाळण्यासाठी जे ताट आपण तयार करतो त्यामध्ये कुंकू असणं अत्यंत महत्त्वाचे असते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केली जाते। तशी पद्धत पूर्वापार आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये चालत आलेली आहे। राखी पौर्णिमेला भावाच्या माथी कुंकवाचा टिळा लावणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं। त्याचबरोबर ओवाळणीच्या ताटात अक्षदा म्हणजे तांदूळ असणं तितकंच आवश्यक आहे आणि महत्त्वाचं देखील आहे। अक्षदा म्हणजे ज्या अपूर्ण नाहीत, अखंड आहेत। त्यामुळे रक्षाबंधनाला केलेलं पूजन हे देखील अक्षदांप्रमाणे पूर्ण असावं।
कोणत्याही शुभ कार्यात अक्षदांचा समावेश हा केला जातो. राखीच्या ताटामध्ये अक्षदांचा समावेश झालाच पाहिजे असं म्हणतात. अक्षदा हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे आणि त्याचा वापर केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे टिळक करताना अक्षदा लावणे शुभ मानलं जातं. त्यामुळे भावाचे आयुष्य दीर्घायुषी होते, तो समृद्ध राहतो. राखीच्या ताटात दिवा लावल्याने त्यामध्ये अग्निदेवता वास करतात, जी कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये शुभ मानली जाते. दिवा लावल्याने नकारात्मकता संपते. त्यामुळे राखी बांधल्यावर भावाची आरतीही आपण आवर्जून करावी. असं केल्याने भावावरील नकारात्मक प्रभाव हा कमी होतो किंवा संपुष्टात येतो. नारळाला श्रीफळ म्हटलं जातं. हे समृद्धीचं प्रतीक आहे. भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण करत असल्याने या थाळीमध्ये आपण श्रीफळ ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर येते ती म्हणजे राखी. मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शांत होतात असा समज आहे. मनगटाच्या नसांवरती राखीच्या धाग्याने दाब पडल्याने ते तीनही दोष नियंत्रित राहतात असं म्हणतात. त्यानंतर येते ती म्हणजे मिठाई. भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे. बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्या नात्याचा गोडवा असाच कायम आयुष्यभर राहावा यासाठी ताटात मिठाईला विशेष महत्त्व असते. तर हे सर्व पदार्थ एका छानशा प्लेटमध्ये आपण सजवून ठेवावे. सर्वप्रथम थाळीवरती एक स्वस्तिक चिन्ह काढून मग त्यावर आपण सर्व पदार्थही ठेवावेत. तर रक्षाबंधनाच्या दिवशी स्नानादी कार्य आटोपून सुचरभूत होऊन घरातील देवतांना नतमस्तक व्हावे, नमस्कार करावा. आराध्य दैवत कुलदैवतांचे नामस्मरण करावे. त्यांना दंडवत करून आशीर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षदा, हळदी कुंकू तसेच निरंजनही ठेवावे. राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य दैवताला राखी अर्पण करावी. रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे मुख हे पूर्व दिशेला असावे. त्यामुळे सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा किंवा पगडी डोक्याला बांधावी आणि यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर रुमाल हा डोक्यावर ठेवावा तरीही चालेल. रक्षाबंधनाच्या विधीमध्ये प्रथम बहिणीने भावाच्या कपाळी कुंकू लावावा. तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षदा भावाच्या डोक्यावरून टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यावर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करत असताना शक्यतोवर मंत्रोच्चार करावा. त्यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असं मानलं जातं. त्यानंतर सुपारी हातात घेऊन भावाच्या डोक्यावरून गोलाकार फिरवून ती पुन्हा ताटात ठेवावी. ही कृती 3 वेळा करावी. त्यानंतर भावाच्या उजव्या हातावर राखीही बांधावी. कीन बधो बळीराजा दान वेद्रे महाबला तेनत्व वचनबद्ध नाम रक्षे माचल माचल. या मंत्राचा अर्थ असा आहे की परम दयाळू बळीराजाला जो संरक्षण धागा बांधला होता तोच पवित्र धागा मी तुझ्या मनगटावर बांधत आहे, जो तुझे संकटापासून कायम रक्षण करेल. तसेच राखी बांधताना 3 गाठी माराव्यात असे धार्मिक महत्त्व सांगितलेले आहे. या 3 गाठी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी संबंधित आहेत. पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा कायम राहण्यासाठी. तर मंडळी, रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकांना मिठाई द्यावी. बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधते भाऊ राया आज तुझ्या हाती. औक्षती प्रेमाने उजवून दीप ज्योती, रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावी प्रीती. बंधन असूनही हे बंध थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.